मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. एकंदरीत आपण जर पाहिलं तर दोन योजनेचे पैसे थेट शेतकरी प्रधानांच्या खात्यामध्ये जमा. जाणून घेऊ संपूर्ण बातमी. आधार संलग्न बँकेमध्ये हे पैसे पडणार आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होणार आहे. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकरी प्रधानांच्या खात्यामध्ये आधार संलग्न बँकेमध्येच हे पैसे पडणार आहेत. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे पैसे जे आहेत थेट DBT मार्फत शेतकरी प्रधानांच्या खात्यामध्ये पडणार आहेत. आता DBT मार्फत कशा पद्धतीने पडणार आहेत तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपल्या आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्या बँकेमध्येच या योजनेचे पैसे, या दोन योजनेचे पैसे पडणार आहेत आणि थेट पद्धतीने जमा केले जाऊ शकतात अशी शक्यता दाट आहे. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर आधार संलग्न बँकेमध्येच हे पैसे पडणार आहेत. आणि एकंदरीत हे पैसे पडण्यासाठी आपल्या आधार कार्डला बँक लिंक असणं पण फार महत्त्वाचं आहे. या दोन योजनेचे पैसे तुम्हाला पाहिजे असेल तर सुरुवातीस आधार कार्डला बँक लिंक असणं पण फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण आधार कार्डला बँक लिंक आहे का नाही हे सुद्धा पाहू शकता. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेचे पैसे थेट पद्धतीने शेतकरी प्रधानांच्या खात्यामध्ये आता जमा केले जाऊ शकतात अशी शक्यता दाट आहे. आणि आता लवकरच शेतकरी प्रधानांच्या खात्यामध्ये हे पण पैसे मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे, ते पण आधार संलग्न बँकेमध्ये. अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण की मित्रांनो आता कोणत्याही योजनेचे पैसे PM किसान असो, नमो शेतकरी योजना असो किंवा कोणतीही योजना असो, त्या योजनेचे पैसे आधार संलग्न बँकेमध्येच पडत आहेत. त्यामुळं याचे पण पैसे आधार संलग्न बँकेमध्येच मिळणार आहेत. जसं की आता अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जे आहेत ते पण शेतकरी प्रधानांच्या खात्यामध्ये येणार आहेत. पहिली योजना आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जे आहेत ते शेतकरी प्रधानांच्या खात्यामध्ये आधार संलग्न बँकेमध्येच पडणार आहेत. ही एक महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे आपण पाहिलं तर 34 जिल्ह्यातील पीक विमा जो आहे तो वाटप आता सुरू होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण की अनेक शेतकरी बांधवांचे जी नुकसान भरपाई आहे ती झालेली आहे पिकाची, त्यामुळं पीक विमा जो आहे तो मिळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर पहिली योजना आहे पीक विमा योजना. आणि दुसरं म्हणजे जे अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे ती पण मिळू शकते. आणि PM किसान योजनेच्या माध्यमातून 20वा हप्ता देण्यात आलेला आहे. 21वा हप्ता पण आता मिळू शकतो. दुसरी योजना आहे PM किसान महासन्मान निधीचा 21वा हप्ता आणि पीक विमा जमा होऊ शकतो. अशा दोन योजना आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.